आणि घरच्यांची खूप आठवण येते. मला घरी जायचंय. असं आठवण काढून ये बाळा. मैत्रीत असं अडकायचं नसतं. पण मला येते माझ्या फ्रेंड्सची आठवण. मला माझे फ्रेंड्स खूप आवडतात आणि मला माहित आहे ते पण मला मिस करत असतील. तुला माहितीये माझ्या फ्रेंडचं नाव बबली आहे. ती माझी इतकी बेस्ट फ्रेंड आहे, इतकी बेस्ट फ्रेंड आहे की आमचं भांडण झालं ना तर ती जेवतही नाही. मला खूप आवडते बबली. आणि जेव्हा माझी आई मला सोडून गेली ना तेव्हा ती मला कुशीत घेऊन रडत होती. अशा फ्रेंड्सना विसरायला मी काय मॅड आहे का? आपले फ्रेंड्सना विसरणारे मॅड असतात. पण आपले हे फ्रेंड्स आपलं काही चुकलं तर आपल्याला चिडवतात ना, तेव्हा खूप वाईट वाटतं ग. चिडवतात ना, पण जेव्हा आपल्याला कोणी दुसरा त्रास देतो तेव्हा आपल्यासाठी भांडतात पण ना. बबली पण अशीच आहे म्हणून ती मला आवडते. बरोबर बोलतेस तू. मित्र मित्र असतात, त्यांना विसरण्याचा मॅडपणा करून चालणार नाही. आपल्यावर हक्क गाजवतात, आपल्यावर चिडतात, रागवतात, आणि संपूर्ण जग जेव्हा आपल्या विरोधात उभं राहतं ना तेव्हा हेच मित्र आपल्याला फक्त हिम्मतच देत नाहीत तर आपल्या बाजूने लढतात. पण काय सांगू, खूप चुकीचं वागले अगं मी. खूप वाईट वागले सगळ्यांशी. मला समजून घेतील का? माझ्या फ्रेंड सुद्धा बबली सारखे वागतील का ग माझ्यासोबत? कदाचित वागतील. मला त्यांना भेटायला जायला हवं ना बाळा. मला त्यांना भेटायला जायला हवं. ताई तू रडतेस? तुला पण माझ्यासारखे फ्रेंड्सची आठवण येते? तुला पण मी एक टाईट हक देऊ का? कसं सांगू ग तुला? मला ना याची खूप आठवण येते पण ना धीरच होत नाही अगं. मला पण टाईट हग हवाय. वल्लरी, तेजा, प्रेरणादी, श्वेता या सगळ्यांकडून एक टाईट हग हवाय. ताई रडू नकोस ना ग. तुझ्या मैत्रिणी तुला नक्की टाईट हक देतील. मी देवबाप्पाला सांगेन. ही दिवाळी किती छान साजरी झाली ना आपली. आपण सगळे एका घरात एकत्र. हाँ यार, हमने एकदम यूनिक आकाश कंदील बनाए है ना. यूनिक फराळ बनवला. आपल्या बायका एकदम सरप्राईज झाले है ना. हो, पण एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? आज दिवाळीचा पाडवा आहे, म्हणजे आपलं पाकिट खाली व्हायचा दिवस. आपल्या बायकांचा आपल्याकडे हक्काने गिफ्ट मागायचा दिवस. हो रे, म्हणून मला समजत नाहीये की क्या गिफ्ट दिया जाए. असं काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे ना की ज्याने आपल्या बायका खुश होतील. त्यांना ड्रेस द्यायचं म्हटलं ना तर पंचायत आहे. म्हणजे एखाद्या ड्रेसचा रंग आवडतो तर डिझाईन आवडत नाही, दुसऱ्याचं डिझाईन आवडतं तर रंग आवडत नाही. आपण खरं तर आपल्या बायका या सगळ्यांमध्ये अडकणाऱ्या नाहीच आहेत. तरी पण मी माझ्या बायकोसाठी, वल्लरीसाठी एक युनिक गिफ्ट घेतलंय. मला माहितीये ते गिफ्ट बघून वल्लरी खूप खुश होईल. हो रे, बरोबर बोलतोयस तू. वेगळ्याच आहेत ना त्या. प्रेरणाने तर आजपर्यंत माझ्याकडे कुठल्याही गोष्टीसाठी हट्ट केल्याचं मला आठवत नाहीये. त्यामुळे तिला गिफ्ट काय द्यायचं ना समजत नाहीये मला. हर्षित, तू घेतलंस का त्याच्यासाठी गिफ्ट? नहीं यार, मी काय घेतलं नाही आहे. पर टेंशन नहीं, मेरा एक दोस्त है, उसका एक गिफ्ट आर्टिकल्स का दुकान है. बहुत सारी वैरायटी है उसके पास. अपन त्याच्याकडे जाऊया. मैंने कहा ना, मुझे त्योहार बहुत पसंद है. एक दूसरे को खुश करने का मौका मिलता है ना.
अजित काय झालं? समजत नाही रे काही. प्रेरणाचा विचार करतोय. ती आत्ताच या सगळ्या संकटातून बाहेर पडली. वरवर मला दाखवते की सावरली आहे मी, पण खरं काय ते मला माहिती आहे. मी खुश राहावं ना म्हणून स्वतः खुश असल्याचं दाखवते फक्त. खरं नाहीये हे. तिचं ते निरागस हसू हरवलंय रे कुठेतरी. ते परत कसं आणवणं कळत नाहीये मला. आधीसारखी प्रेरणा हवी रे परत. हे बघ अजित, तू प्रेरणा त्यांच्या काळजीने अस्वस्थ होतोयस हे कळते आम्हाला, पण काय की परिस्थितीच इतकी विचित्र होती ना की त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झालाय रे. हे बघ, काळ हे एकच औषध आहे या सगळ्यावर. प्रेरणा त्यांना त्यांचा वेळ दे, सगळं ठीक होईल. अजित, मी काय म्हणतो, तू आणि प्रेरणा ते कुठेतरी लांब फिरायला जा ना. हा, म्हणजे कसं आहे की जागा पण बदलणार, लोक पण बदलणार, सराउंडिंग बदलणार. प्रेरणा त्याला थोड़ा चेंज भेटणार है ना. और बुकिंग की चिंता मत करो, वो मैं करवा दूंगा. क्या बात है. हर्षित, खरंच ही प्रेरणाला फिरायला घेऊन जायची आयडिया छानच आहे. पण आज पाडव्याला काहीतरी गिफ्ट द्यायचं, त्याला महत्व आहे ना. आपण एक काम करूया का, आपल्या बायकांनाच घेऊन जाऊया ना, म्हणजे त्यांना हवं ते गिफ्ट घेता येईल. एक मिनिट, तुम्ही गिफ्टचं टेन्शन घेऊ नका. आज पाडवा जरी असला तरी आपल्या बायका आपल्या गिफ्टकडे ढुंकून सुद्धा बघणार नाहीये. असं का बोलतोय हा? हे कसं शक्य आहे? कारण वल्लरीकडे सगळ्या मैत्रिणींसाठी एक स्पेशल सरप्राईज आहे. काय? कुणाचा फोन होता आणि काय मिठू बद्दल काय बोलत होत्या त्या? अहो, त्या संजीवनी ताई आहेत ना, त्यांचा फोन आला होता काल मला. त्या सांगत होत्या की तुमची मैत्रीण, म्हणजे मला नीट ऐकायला येत नव्हतं, पण त्या हेच सांगायचा प्रयत्न करत होत्या की तुमची मैत्रीण मिठू ती तिथे आश्रमात आहे म्हणून. पण मला ना नीट काही ऐकायला येत नव्हतं. मला असं वाटतंय त्या आपल्या मिठूताईच होत्या. स्वामी, खूप वर्ष आम्ही आमच्या मिठूला शोधण्याचा प्रयत्न करतोय हो. त्यामुळे वल्लरीनी जे काही ऐकलंय ना तेच खरं असू दे. ती त्या आश्रमातली मुलगी आमची मिठूच असू दे. मिठू, मिठू आपली मिठू, ती पण आश्रमात कसं? मिठू अगं, असं काय करतेस? ती काय म्हणाली? कदाचित ती मिठू असेल असं वाटतंय, आपल्याला माहित नाहीये. एक मिनिट श्वेताताई, थांबा. तेजाताई, नेमकं काय विचार आहे तुमच्या डोक्यात आता? अगं, आपली मिठू साताऱ्यावरून आई बाबांशी भांडून आली होती ना इथे मुंबईत स्ट्रगल करायला. ती मिठू जी ऑडिशन द्यायची, जी सिरियल्स करायची, जी फिल्म्स करायची, वेगवेगळ्या वेब सिरीज न जायची, ज्युनियर आर्टिस्टचं पण काम केलंय, स्ट्रगल करायची, जी एवढी लढायची, ती आता अनाथ आश्रमात. ही अवस्था तिची. म्हणजे इतकी अशी काय परिस्थिती निर्माण झाली असेल की ती अनाथ आश्रमात गेली? सिरियसली, मी पण तेच म्हणतेय. पण मला असं वाटतंय कदाचित त्या मिठूताईच असतील. नाही वल्लरी, तुला वाटतंय ते खरं असूच दे, पण तेजा म्हणतेय ते पटतंय मला. आपली मिठू आश्रमात का असेल? म्हणजे असं काहीतरी झालंय का की त्यांनी म वरून काहीतरी दुसरं नाव घेतलं आणि तुला मिठू वाटलं? ते एक मिनिट, आपण
खूप चर्चा करतोय, त्याच्यापेक्षा त्यांना कॉल लाव ना, लगेच कळेल काय ते. हो ऍक्च्युली लगेच कॉल लाव की ज्या मुलीबद्दल ते बोलतायत ती नक्की मिठूच आहे का. जर ती नसेल तर मिठूला शोधायचा वेगळा कुठला तरी मार्ग शोधूयात ना आपण. हां हो हो मी 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 फोन करते थांब. नाही नाही, मी तर म्हणते कॉल तरी कशाला, आपण निघूया त्या आश्रमात आणि वाटेत फोन करू ना. फार फार तर काय होईल, एखादी फेरी वाया जाईल. जाऊया आपण तिथे. बरोबर बोलताय तुम्ही. चला 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 चला. मिथिला, ए मिथिला, अगं कुठे आहेस तू? बाथरूम मध्ये आहेस का? अगं तुझ्या मैत्रिणींचा फोन आला होता, त्या घ्यायला येत आहेत तुला. मिथिला, अगं कुठे आहेस तू?